चैनल को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनिट की। गुलाबाचं फूल देऊन तिला म्हणालो आयुष्याची साथीदार होशील का? गुलाबाचं फूल देऊन तिला म्हणालो आयुष्याची साथीदार होशील का? तिनं गुलाब रमाईच्या पायाशी ठेवला आणि म्हणाली तू भीमराव होशील का? भीम वादळाचा वेग, भीम वादळ, त्या वादळाचा वेग रमाई, भीम वादळ, त्या वादळाचा वेग रमाई, भीम सागर, त्या सागराची किनार रमाई, भीम आम्हा शोषितांचा आभाळ, त्या आभाळाची आभाळ रमाई, भीम आम्हा शोषितांचा आभाळ, त्या आभाळाची आभाळ रमाई, भीम चौदार तळ, त्या तळ्यातलं पाणी रमाई, भीम आभाळ, त्या आभाळाचा आभाळ रमाई. मी काय मांडावं शब्दात तुला रमाई? अरे साले शब्दात अजून एवढे मोठे झाले नाहीत. येवल्याशा शब्दात संदेशाच्या तू मावणार नाही साई, येवल्याशा संदेशाच्या शब्दात तू मावणार नाही साई, तू आमच्या बापाची झाली होती साई. मानवता अभियान सामाजिक संस्था और दिवंगत कवि अनिल भालेराव विचार मंच की ओर से उल्लासनगर 4 स्थित गुरु नानक स्कूल के पीछे त्यागमूर्ति माता रमाई इनकी 127वीं जयंती के अवसर पर व्याख्यान और कविताओं का कार्यक्रम रखा गया था। कवि अनिल भालेराव इनको लगता था कि इस तरह के कार्यक्रम के माध्यम से विद्रोह लेखन और कविताओं के माध्यम से इस समाज को जागरूक किया जा सकता है और कम शब्दों में समाज तक अपनी बात पहुंचाई जा सकती है और उनके सपने को पूरा करने के लिए मानवता अभियान सामाजिक संस्था की अध्यक्षा निवेदिता जाधव इनको प्रयास से मानवता अभियान सामाजिक संस्था और दिवंगत कवि अनिल भालेराव विचार मंच की ओर से इस कवि सम्मेलन कार्यक्रम का आयोजित किया गया था। कार्यक्रम में अलग अलग कवियों ने भाग लिया था। बबन सरवदे, विवेक मोरे, गजानन गावड़े, संदेश कर्डक, सुरेश जगताप, दिवंगत कवि अनिल भालेराव विचार मंच के डॉक्टर सम्यक भालेराव, प्रशांत पवार, सुनंदा अनिल भालेराव, संघर्ष संस्कृत मंडल के भीमराव इंगड़े, मानवता अभियान सामाजिक संस्था के सचिव विकास जाधव, प्रफुल्लता मोहड़, वंचित बहुजन आघाड़ी के प्रवक्ता सुरेश सोनवने, साथ ही कार्यक्रम में बड़ी संख्या में दर्शक और परिसर के नागरिक शामिल हुए थे। सिद्धार्थ मोकळे, G20 न्यूज़, उल्लासनगर। सामाजिक संस्था व कवी अनिल भालेराव विचार मंच यातर्फे अनिल भालेराव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उठाव या मंचातर्फे मोठा कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमाला बबन सरवदे साहेब, नंतर कर्डक दादा, जगताप साहेब, विवेक मोरे आणि गजानन गावडे साहेब हे सर्वात दिग्गज कवी आणि गझलकार या ठिकाणी आले होते। विभागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थिती देऊन या कवितांचा आणि गझलांचा खरं म्हणजे आंबेडकरी जलसाच होता हा एक प्रकारे, आणि आंबेडकरांनी विचारांची मशाल या ठिकाणी धगधगीत त्यांनी पेटवलेली आहे। प्रत्येकाच्या मनात एक ज्योत पेटवलेली आहे आणि ह्याचा फायदा तरुण पिढीला नक्की होईल आणि आम्ही पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद। पहिल्यांदा सगळ्यांना सविनय जय भीम। आणि आजचा जो कार्यक्रम होता कवी संमेलनाचा, ऍक्च्युली मानवता अभियान सामाजिक संस्था आणि दिवंगत कवी अनिल भालेराव सर विचार मंच यांच्या माध्यमातून हा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। आणि म्हणजे आमचं असं मत होतं आणि काकांनी पण अशी इच्छा बोलून दाखवली होती की कवी संमेलन व्हावं आणि हे मोठ्या स्वरूपात झालं पाहिजे, सगळे कवी इथे आले पाहिजे। कदाचित आज जो कवी संमेलन झालं नाही ऐकून मला असं वाटते कदाचित त्यांचे असे विचार होते की विद्रोह किंवा लेखणी आणि कवीच्या माध्यमातून खूप सारा समाज जागृत होऊ शकतो आणि समाजापर्यंत ते मोजक्या शब्दामध्ये व्यवस्थित पोहोचू शकतो असा काकांचा विचार असेल आणि त्यांचं स्वप्न आम्ही पूर्ण आज करण्याचा थोडाफार प्रयत्न केलेला आहे की त्यांचे विचार घेऊन किंवा त्यांचा विचार मंच ची स्थापना करून मानवता अभियान सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रमाई जयंतीचं औचित्य साधून आज आपण कवी संमेलन घेतलेलं आहे। वेगवेगळे कवी इथे आलेले होते, खूप दिग्गज कवी होते। विवेक मोरे असतील, बबन सरवदे असतील, संदेश कर्डक असतील, सुदेश जगताप असतील आणि गावंडे सर हे खूप दिग्गज आणि नावाजलेले कवी आहेत। असं म्हणतात ना की जिथे ना जहां ना पोहोचे रवी वहां पोहोचे कवी, आणि हे लोक कोणाला न भिणारी आणि निर्भीड वागणारी आहेत। त्यांच्या कवितांमधून ते याचा
सागर करत असतात आणि मानवता अभियान सामाजिक संस्था ही नेहमीच महापुरुषांच्या जयंती असो, पुण्यतिथी असो, लोकांपर्यंत वैचारिक खाद्य कसं पोहोचेल याचा विचार नेहमीच केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून आज कवी संमेलनाचं आयोजन केलं होतं आणि खूप छान प्रमाणात ते पार पण पडलेलं आहे. सगळ्या कवींनी आपली ज्या कविता रमाईवरती असतील, बाबासाहेबांवरती असतील आणि चळवळीवरती, संविधानावरती ज्या कविता सादर केल्या त्या खरोखरच घेण्याजोग्या होत्या. प्रेक्षक आतापर्यंत म्हणजे महिला वर्ग जरी असला तरी आतापर्यंत ते बसलेले होते. सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये भालेराव मॅडम असतील, सुनंदा अनिल भालेराव मॅडम आहेत, त्यांचा मुलगा सम्यक भालेराव, मुलगी, त्याचबरोबर प्राध्यापक सोनवणे सर, प्रशांत पवार आणि सगळा ग्रुप जो आहे यांचा ज्येष्ठ नागरिक कट्टा जो लालसाई गार्डनला असतो, या सगळ्यांनी मोलाचं मार्गदर्शन आणि मदत केली. त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे आणि तुम्ही प्रकाश माध्यमाने याचा दखल घेतली त्याबद्दल तुमचे आभार मानते आणि इथेच थांबते आणि परत सगळ्यांना एकदा रमाई जयंतीच्या फार फार शुभेच्छा देते. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान.